हॅलो फ्रेंड्स, तर आज स्वराची पॅकिंग कशी काय केली आणि तिला पॅकिंगमध्ये काय काय दिलेलं आहे, तिच्या वस्तू कोणत्या आणि तिने पॅकिंग कशी केली हे सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आणि संध्याकाळी आम्ही स्वराचा बड्डे पण साजरा केलेला आहे आणि अचानक तिने 2-3 रील्स शूट केल्या आणि ते शूट करताना भरपूर असा तिला म्हणजे रडू येत होता, अश्रू अनावर झाले होते। मला पण म्हणत होती, मम्मा तुझी काळजी घेशील, व्यवस्थित राहशील, असं तसं। भरपूर लोक मला असं म्हणत आहेत की बाबा हॉस्टेलला कशाला पाठवत आहे, तर मी तुम्हाला सर्वांना सांगते, मी तिला हॉस्टेलला पाठवत नाही आहे। तिचा नवोदयला नंबर लागलेला आहे हे मी खूपदा सांगितल्यानंतरही मला तुम्ही वारंवार तेच ते प्रश्न करत आहे। आणि एक ताई अशा बोलल्या की तुला चांगलं कंटेंट मिळालं, तर त्यांना मला सांगायचं आहे, माझं डेली ब्लॉगिंगचं चॅनल आहे ताई, त्याच्यामुळे मला जे माझ्या घरात घडते तेच मी डेली ब्लॉगिंग दाखवत आहे। तुम्हाला पटत असेल तर बघा, नाही पटत असेल तर तुम्ही स्किप करून जाऊ शकता, ते तुमची चॉईस आहे। ओके, तर आता इथं स्वराची मला पॅकिंग करायची होती आणि तुम्हाला सांगते मला काही सुधरत नाही आहे। मला 8 ते 10 दिवस झाले व्यवस्थित झोप येत नाही आहे, जेवण पण जात नाही आणि आज पण मी स्वयंपाक केला पण मी व्यवस्थित जेवण केलं नाही। तर आता इथं संध्याकाळचे 4 वाजलेले होते आणि स्वरा म्हणत होती माझी बॅग पॅकिंग चालू करायची आहे। अक्षरशः म्हणजे तुम्हाला सांगते ना की मी प्रत्येक वस्तू भरताना मला असे अश्रू येत होते की मी काय करू आणि काय नाही। तर फायनली आधी मी छोटी बॅग काढली, परंतु मी बघितलं की सामान भरपूर आहे आणि त्याच्यामुळे छोट्या बॅगमध्ये ते जाणार नाही आहे। तर फायनली मग मी जे मोठी बॅग होती ना ती स्वराला म्हटलं तू ही मोठी बॅग घेऊन जा। आणि भरपूर अशा मी कार्टूनच्या बेडशीट घेतलेल्या होत्या, म्हणजे आधी मला प्रमोशनला आलेले होते। तर त्याच्यातलीच तिला म्हटलं तुझ्या चॉईसची एक बेडशीट तू चॉईस कर आणि तुला जी बेडशीट पाहिजे ना तू ते घेऊन जा। तर ती इथं बेडशीट चॉईस करत होती। तर कोणत्याच आईला वाटत नसते की आपल्या मुलांना आपण हॉस्टेलमध्ये टाकावे। हॉस्टेल कधी कधी मुलांसाठी खूप उपयोगी असते। हा ते गोष्ट वेगळी आहे की काही हॉस्टेलमध्ये व्यवस्थित जेवण राहत नाही, व्यवस्थित हे ते राहत नाही, परंतु हे जे हॉस्टेल आहे ना हे सगळ्यात फेमस असं हॉस्टेल आहे। आणि त्याच्यानंतर विशेष म्हणजे की तिथले रिझल्ट छान आहे, तिथं म्हणतो ना आपण वळण छान लावतात आणि खूप असं छान तिथं सर्व काही आहे। तर स्वराची जे मी शॉपिंग केलेली होती किंवा ज्या काही वस्तू शाळेने सांगितलेल्या होत्या तर त्या मी घेतलेल्या होत्या, शॉपिंग केलेली होती आणि सर्व त्या वस्तू मी वर ठेवून दिलेल्या होत्या। आणि त्या वस्तू स्वराजना फाळतोड करत होता म्हणून मी त्या सब्जावर ठेवून दिलेल्या होत्या। आणि अपेक्षा नव्हती की गणेशजी पण रडणार, स्वरा जेव्हा जाणार किंवा स्वरा जेव्हा रडणार तेव्हा गणेशजी रडणार अशी अपेक्षा नव्हती, परंतु गणेशजी पण फुटून एवढे रडले ना, एकदम एखाद्या मुलीसारखे ते रडले। आणि ते पण मला धक्काच बसला की खरंच गणेशजीच्या मनातसुद्धा स्वराविषयी भरपूर असं प्रेम आहे। तर फायनली मी इथं शॉपिंग करायला बसलेली आहे। तर स्वरा म्हणे मला एक स्पोर्ट शूज पाहिजे, एक चप्पल पाहिजे, एक काळी बुटी पाहिजे, तर ते तिला दिलेलं आहे। फर्स्ट एड बॉक्स म्हणजे मेडिकलचा जो डबा असते तो दिलेला आहे, त्याच्यामध्ये डेटॉल, बँडेज जे काही असते ते दिलेलं आहे। समजा प्रथमोपचार जर आपल्याला खर्चटलं वगैरे त्याच्यासाठी, आणि एक ताट, एक टिफिन, चम्मच, ग्लास असं दिलेलं आहे। आणि अशा भरपूर ज्या वस्तू तिच्या कामाच्या आहेत त्या दिलेल्या आहे, रेनकोट, छत्री, असे भरपूर तिला वस्तू मी दिलेल्या आहेत। तिने जे ज्या मागितल्या त्या सर्व काही मी दिलेल्या आहेत। आता फायनली या बॅगमध्ये मी काय ठेवलेलं आहे तर याच्यात रेनकोट, छत्री, त्याच्यानंतर रेनकोट, छत्री असं बऱ्याच वस्तू, आणि याच्यामध्ये तिला पेन्सिल, पेन, इरेझर, शॉर्पनर असं दिलेलं आहे। एक बॅटरी दिली, याच्यामध्ये बघा पावडरचा डबा, तेलाची बॉटल, आणि याच्यामध्ये मी रंगकाड्या, पेन्सिल वगैरे असं सर्व काही ठेवलेलं आहे। हे हातपाय घासायची घासणी वगैरे, आणि तिला मी सांगून ठेवलेलं आहे की या बॅगमध्ये हे आहे, त्या बॅगमध्ये ते आहे, असं सर्व मी तिला आठवणीनं दाखवलेलं आहे। ही एक शॅम्पूची बॉटल वगैरे पण दिलेली आहे, कारण आपली मुलं जेव्हा घरी असतात ना तेव्हा पण भरपूर आपल्याला खर्च होतो, पण तो आपल्याला दिसत नाही। तर आता फायनली एक बॅग जी आहे ना ते संपूर्ण तिची भरलेली होती, तर ते मी आता पॅक करणार होती। आणि हे बॅग भरतानासुद्धा मला खूप वाईट वाटत होतं की माझी एकुलती एक मुलगी आहे आणि तिला मी इतकं दूर पाठवत आहे। माझ्यासाठी ते दूरच ठिकाण आहे। आणि विशेष म्हणजे माझ्या घरचे जे आहे, माझे मामा, मावशी वगैरे सर्वजण मला रागावत आहेत। माझी आई पण माझ्यावर भरपूर अशी रागावली होती की एकुलती एक मुलगी आहे, तिला तू कशाला पाठवत आहे, तुला ती ओझं झालेली आहे का,
आणि आधीच तिच्या नशिबात अगोदरच बापाचं प्रेम नव्हतं, आता कुठं आलेलं आहे, तुझ्यासोबत राहिली पाहिजे, तर तू असं करत आहे. परंतु आज जरी मला सर्वजण बोलत आहे, सर्वजण नावं ठेवत आहे, तरी हेच लोक एक दिवस म्हणतील की नाही मोहिनी, तू ज्या दिवशी जे स्ट्रिक वागली किंवा जे तू तुझ्या मुलीसाठी निर्णय घेतले ना, तो योग्यच आहे. आपले आई बापा आपल्यासाठी योग्यच निर्णय घेत असतात. तर हे तिला एक्स्ट्रा पॅन्टी, एक्स्ट्रा अंडरगार्मेंट्स, रुमाल, शूज, शॉप असं सर्व काही मी तिला एक्स्ट्रा दिलेलं आहे, जेणेकरून तिला असं वाटलं पाहिजे नाही की माझ्या मम्मीने कोणत्या गोष्टीची कमतरता ठेवलेली आहे. आणि मी तिला हे पण सांगितलेलं आहे की तिथं हॉस्टेलमध्ये तुला जर एखाद्या मुलीची वस्ती आवडली किंवा तुला काही पण आवडलं ना, तर मला मी तुला जेव्हा भेटायला येणार किंवा काही पण, तेव्हा मला तू कॉलवर सांग. परंतु कोणाच्या वस्तूला हात लावायची नाही, कोणाची वस्तू घ्यायची नाही. माझ्याकडून जेवढं तिला सांगणं होते तेवढं मी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर माझ्या मामा, मावशीचे, तिच्या मामाचे सर्वांचे तिला कॉल येऊन गेले आणि सर्वांनी तिला एकच सांगितलं, व्यवस्थित राहशील आणि खूप कष्टाने किंवा येणे तुझी आईने स्ट्रगल करून तुला इथपर्यंत आणलेलं आहे आणि तुला एक अपॉर्च्युनिटी काहीतरी चांगलं करण्याची मिळालेली आहे. त्याच्यामुळे तू त्या संधीचा चांगला फायदा उचल. तर आता इथं सर्व बॅग पॅकिंग झालेली होती, म्हणजे 2 बॅग पॅक झालेल्या होत्या आणि तिसरी पण बॅग पॅक झाली होती. आणि आता हे जे डबे माहिती आहे तुम्हाला, एका डब्यात काजू बदाम आणि एक मनुक्का, त्याच्यानंतर गणेशजींनी अजून सुकामेवा वगैरे आणलेला आहे तिच्यासाठी. जेव्हा स्वरा टिफिन घेऊन गेली तर तिच्यासाठी अजून काही त्यांनी पाठवलेलं होतं, तुम्ही बघू शकता. तर या डब्यातनं मी काजू बदामची पेस्ट म्हणजे पावडर दिलेली आहे. तर मला असं वाटलं की ते झाकण निघून जाणार का, म्हणून मी काय केलं, त्याला वरून पॉलिथिन लावली आणि एका बरणीत तुम्हाला माहीत आहे आवला कँडी आहे, दुसऱ्या याच्यात ते सोपीची पावडर वगैरे दिलेली आहे, नंतर मनुक्का दिला, नंतर असं जे काही आपलं सुकामेवा असते ना, तो सर्व मी तिला दिलेला आहे, जेणेकरून इथं तर ते खात नाही, परंतु तिथं त्या बाकीच्या मुलीच्या वगैरे पाहून होऊ शकते ते खाण्यास सुरुवात करणार आहे. नंतर तिनेच मला आठवण दिलं की मी पप्पांना टिफिन द्यायला गेली होती, तेव्हा पप्पांनी माझ्यासाठी मनुक्का पण पाठवलेला आहे. तर आता तो मनुक्का कशात ठेवायचा याचं आलं मला टेन्शन. फायनली मी किचनमध्ये गेली आणि किचनमध्ये मग एक बरणी मला सापडलेली आहे आणि आता त्या बरणीमध्ये मी मनुक्का तिचा टाकून देणार आहे. एखादी मुलगी कशी सासरी जाते ना, तसंच मला वाटत आहे. आता ही इथून स्वराची एक नवीन कसोटी चालू झालेली आहे. तुम्हाला सांगता, आता 12वीपर्यंत ती घरी नाही, 12वी झाल्यानंतर ग्रॅज्युएशन कुठं करते ते माहिती नाही, तेव्हा पण ती घरी नाही. म्हणजे आता ती घरी नाहीच आहे. फक्त 6 वर्ष म्हणजे 11-12 वर्षाची होईपर्यंत तिचं अन्न पाणी जे काही आहे ते आमच्यासोबत होतं. म्हणून म्हणतात मुलं जेव्हा लहान असतात ना, तेव्हा त्यांना भरपूर वेळ द्यायलाच हवा. आणि आईला पण खूप टेन्शन येत आहे, ती जात आहे तर. परंतु असो, आता सर्व काही आता पॅकिंग झालेलं आहे. देव करो स्वराला चांगले यश, आरोग्य, संपत्ती सर्व काही तिला मिळो, हेच माझी आणि तिच्याविषयी माझं स्वप्न खूप मोठं आहे. स्वराविषयी माझं स्वप्न खूप मोठं आहे. तुम्हाला सांगते, मला तिला गव्हर्मेंट जॉबवरच बघायचं आहे आणि मी तिला नेहमी सांगत असते की कोणत्या तरी एका क्षेत्रात तू तुझं नाव कर आणि मीडियावर येऊ नको, ही मी तिला माझ्या मुलीला रिक्वेस्ट करत असते. कारण मी जे सहन केलेलं आहे ते मी माझ्या मुलांना करू देणार नाही आहे. तर असो, तर नंतर बॅग पॅकिंग वगैरे झाली, नंतर संध्याकाळी केक कटिंग वगैरे झाली आणि स्वराने इथे एक रील्स बनवली की तेरा यहाँ कोई नाही, ते रील्स आहे ना, त्याच्यावर तिने रील्स बनवली आणि रील्स बनवता तिला त्या गाण्याचं मिनिंग समजलं की या गाण्याचं मिनिंग काय आहे. आणि जसं मी तिला जवळ घेतलं, तुम्हाला सांगते अक्षरशः ती फुंसू रडू लागली की मला तुझी आठवण येणार, मी मम्मी तुझ्याविषयी कसं राहणार, परंतु तुझ्यासाठी मी जाणार, तुझे मी स्वप्न पूर्ण करणार, असं भरपूर ती रडता बोलत होती. कारण तिच्या बापाचा हे गेल्यानंतर माझा एक मोठा सपोर्ट जो होता ना, तीच होती आणि तिच्या संकटात मोठा सपोर्ट जो असतो ना, तो मीच आहे. माझ्या मुलीच्या पाठीशी मी खंबीर उभी असते. कोणी माझ्या मुलीला कितीही नावं ठेवू द्या, परंतु मी म्हणते की नाही, माझी मुलगी चुकीची नाही आणि तोच आपल्या मुलीचा सपोर्ट असते. आणि मी माझ्या मुलीची आई म्हणून कधीच वागली नाही आजपर्यंत, मी फ्रेंड म्हणून, मैत्री म्हणून वागली. तिने जे वस्तू मागितली मी ते दिलेली आहे आणि इथून पुढे सुद्धा देणार. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.